बाळांनो वेलकम. माझं नाव आहे पंकज नांदोकर आणि आजपासून आपण नव्याने सायन्स जी के ही सिरीज सुरू करतोय. या सायन्स जी केमध्ये तुम्हाला सायन्सशी रिलेटेड काही जनरल नॉलेजबद्दल मी तुम्हाला माहिती सांगत जाईल. याचे आपल्याला वेगळे एपिसोड तयार करू, छोटे छोटे भाग तयार करू. आणि या सायन्स जी केचा फायदा जो आहे हा तुम्हाला रेग्युलर स्टडीमध्ये सुद्धा होईलच, तुमच्या अभ्यासामध्ये पण होईल आणि सोबतच तुमचं सायन्सबद्दल आणखी चांगल्या तऱ्हेनं जनरल नॉलेज वाढणार आहे. तर आजच्या लेक्चरची आपण सुरुवात करू. आज जो सायन्स जी केसाठी आपण टॉपिक निवडलेला आहे तो आहे क्लोन्स. तर क्लोन्स काय असतात तुम्ही हे ऐकून आहे, बऱ्यापैकी तुम्ही वाचलेलं आहे टी व्हीवर, पिक्चर वगैरेमध्ये पण तुम्ही क्लोन्सबद्दल ऐकत असता. पर्टिक्युलरली जे हॉलिवूडचे जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये क्लोनिंगबद्दल बरंच सांगितलं गेलेलं आहे. क्लोन्स कसे तयार करतात, क्लोन्स काय आहे, त्या पिक्चर पाहून तुम्हाला आयडिया आली असेल. तर क्लोन्स म्हणजे काय असतात, तर क्लोन्स म्हणजे ऑर्गॅनिझमची एक्झॅक्ट कॉपी असतात. कसे, जसं की फॉर एक्झाम्पल मी आहे, तर माझ्यासारखाच एक दिसणारा एक माणूस, सेम तो माझ्यासारखाच दिसतो आणि माझे आणि त्याचे DNA बिलकुल सेम असतील, तर तो काय झाला, तो ऑर्गॅनिझम माझा क्लोन झाला. लक्षात आलं ना तुम्हाला क्लोन म्हणजे काय? तर परत बघा की एका याच्यावरून तुम्हाला मी समजून सांगतो की आता फॉर एक्झाम्पल हा मी आहे, बरोबर. आता माझ्यासारखाच एक दिसणारा माणूस तयार केला. आता हा जो माणूस आहे हा माझ्यासारखा सेम टू सेम दिसतो सुद्धा आणि माझे याचे DNA जीन्स पण एक्झॅक्ट सेम आहेत. तर हा काय झाला, हा झाला माझा क्लोन. तर क्लोनबद्दल तुम्हाला आयडिया आली असेल. क्लोन आपण कशाला म्हणतो? एक्झॅक्ट ऑर्गॅनिझमची सेम टू सेम कॉपी. नुसतं दिसणेच नाही तर DNA पण त्याचे सारखेच असले पाहिजे. सेम टू सेम DNAची रचना, DNAचं स्ट्रक्चर पण सारखंच असलं पाहिजे. त्याला क्लोन्स असं म्हटलं जातं. आणि क्लोनिंग जे आहे हे नॅचरली पण होत असते आणि आर्टिफिशियली पण क्लोनिंग होत असते. निसर्गात पण आपोआपच क्लोन तयार होतात, हे पण लक्षात घ्या बरं. जसं की फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत ते पण क्लोनिंग करतात. आता हा आहे बघा, हा आहे बॅक्टेरिया. आता बॅक्टेरिया जो आहे हा रिप्रोडक्शन करतो, म्हणजे हा बॅक्टेरिया डिवाइड होतो आणि याच्या 2 कॉपी तयार होऊन जातात. म्हणजेच काय झालं, बॅक्टेरियाचे क्लोन तयार झाले. जसं आता आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊ की समजा हा युनिसेल्युलर एखादा प्लांट आहे, काही घ्या, ते अल्गी वगैरे आहे. तर या अल्गीने रिप्रोडक्शन केलं, याच्यासारखाच दुसरी दिसणारी एक अल्गी तयार झाली. तर आता ही अल्गी आणि ही अल्गी एकसारखेच दिसतात, सोबतच या अल्गीचे आणि या अल्गीचे किंवा या ऑर्गॅनिझमचे DNA पण सारखेच आहेत. तर हे काय झालं, हे झाले याचे क्लोन. म्हणजे क्लोन हे नैसर्गिकरित्या पण तयार होतात. निसर्गात पण क्लोनिंगची प्रोसेस होत असते. ते बॅक्टेरियामध्ये, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आणि बऱ्याचशा अशा वेगळ्या वेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा क्लोनिंग होत असते. आणि आर्टिफिशियल क्लोनिंग हे प्रयोगशाळेमध्ये होत असते. आणि आतापर्यंत सायंटिस्ट लोकांनी वेगळ्या वेगळ्या ऑर्गॅनिझमचे क्लोन्स तयारसुद्धा केलेले आहेत. आज आपण ज्या ऑर्गॅनिझमबद्दल बोलणार, ज्या ऑर्गॅनिझमबद्दल आपल्याला समजून घ्यायचं आहे, तो ऑर्गॅनिझम आहे तो म्हणजे एक डॉली नावाची शीप, एक मेंढी आहे. जगातलं पहिल्या ॲनिमलचा क्लोन केल्या गेलेली ही मेंढी आहे. आणि पहिले ही मॅमल होती की जिचा क्लोन तयार केला गेला. खूप नाव झालं जेव्हा हिचा पहिल्यांदा क्लोन आला ना, 1996ला पहिल्यांदा हिचा क्लोन तयार झाला होता. तर तेव्हा सगळ्या जगभर सायन्स जगामध्ये याचं खूप कौतुक झालं, खूप याचं नाव झालं, खूप एक चर्चा होती या डॉलीबद्दल, म्हणजे या मेंढीबद्दल, या डॉली या नावाच्या क्लोनबद्दल. तर यात तुम्हाला काही गोष्टी आता इथे क्लिअर झाल्या आहे की आपण क्लोन कशाला म्हणतो. आणि जगातला पहिला ॲनिमल किंवा पहिला मॅमल क्लोन कोणता होता, तर एक मेंढी होती, शीप. आणि तिचं नाव काय होतं, तर तिचं नाव डॉली ठेवलं गेलं होतं. काय नाव ठेवलं गेलं होतं? डॉली. आणि त्या डॉलीचा जन्म केव्हा झाला होता? 5 जुलै 1996. 1996ला डॉलीचा जन्म झाला होता. क्लोनिंग हे टेक्नॉलॉजी वापरून, म्हणजे प्रयोगशाळेतच याचा जन्म झाला असं समजून चला. आणि 2003पर्यंत ती जगली. 2003ला ती मेली. म्हणजे जवळपास 6-7 वर्ष ही डॉली जी आहे हिचा लाईफस्पॅन होता, एवढ्या दिवस ही जगली. त्या दरम्यान 5-6 वर्षामध्ये हिने बऱ्याचशा पिलांना जन्मसुद्धा दिला. ही स्वतः क्लोन असल्यावर हिने बाकीच्या पिलांनासुद्धा जन्म दिला. आणि विशेष म्हणजे ही फिमेल होती. डॉली जी आहे ही फिमेल होती, फिमेल क्लोन होती. नंतर मग तिला लंग इन्फेक्शन वगैरे झालं आणि मग तिला मारून टाकण्यात आलं. तिचा बली दिला गेला, त्याला युथॅन्सी असं म्हणतात. तर अशा तऱ्हेनं जगातला पहिला ॲनिमल किंवा पहिला मॅमल जो क्लोन केला गेला होता तो होता डॉली. तर आपल्याला हे पण आता समजलं. आता या डॉलीला जन्म देणारे जे सायंटिस्ट आहे, ज्यांच्या प्रयत्नामधून ह्या डॉलीचा जन्म झाला होता, ज्यांनी या डॉलीचं क्लोन तयार केलं, ते स्कॉटलँड या देशाचे सायंटिस्ट होते, स्कॉटलँडचे. आणि त्यांचं नाव होतं कीथ कॅम्बेल आणि दुसरा होता इयान विल्मुट. तुम्हाला या दोघांचं पण चित्र इथे दिसतेच बघा की या स्लाईडमध्ये तुम्हाला या दोघांची पिक्चर दिसेल की हे 2 सायंटिस्ट आहेत, या कीथ कॅम्बेल आणि इयान विल्मुट. या दोघांनी ही डॉलीला जन्माला घातलं. स्कॉटलँडमध्ये पहिल्यांदा डॉली जन्माला आली होती. तर असा हा एक इंटरेस्टिंग किस्सा सायन्समधला मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे. आता थोडंसं सायंटिफिक याच्यामध्ये याच्या सायंटिफिक पार्टकडे आपण वळू की ॲक्च्युअलमध्ये या डॉलीचा जन्म झाला होता तरी कसा.
एक महत्त्वाचं म्हणजे डॉली जी आहे, कोणताही ऑर्गॅनिझम जो आहे या पृथ्वीवरचा किंवा जो ॲनिमल आपण म्हणतो तो त्याच्या आईवडिलापासून तयार झालेला असतो. आपण आपल्या आईवडिलापासून तयार झालेले आहे. पण डॉली अशी होती, डॉली हे असा क्लोन होता की ज्याला फक्त आई होती, वडील नव्हते. आणि आई पण एक आई नाही तर तिला 3 आई होत्या. किती इंटरेस्टिंग किस्सा आहे, लक्षात येतं ना तुमच्या. तर डॉली हा असा क्लोन होता, वडील तर नव्हतेच, 3 आईपासून याचा जन्म झाला होता. कसा झाला होता तर हे जे तुमच्यासमोर एक प्रेझेंटेशन एक दिसते त्याच्यामधूनच आपण याला समजून घेऊ. बघा, सगळ्यात आधी काय घेतलं की ही जी मेंढी दिसते तुम्हाला, बरोबर आहे, स्कॉटिश ब्लॅक फेस नावाची ही एक मेंढी आहे. ब्लॅक फेस आईचा एक प्रकार आहे त्याचा मेंढीचा. आता हिची एक सेल घेतली, अंडपेशी. एक सेल वगैरे तुम्हाला माहीत असेल ना, अंडपेशी घेतली, बरोबर आहे. आणि काय केलं, ही तुम्हाला दिसते याच्यातली ही अंडपेशी दिसते, बरोबर आहे. आता न्यूक्लिएशन केलं त्याच्यामधलं, या अंडपेशीमधलं प्रयोगशाळेमध्ये ही जी एक सेल आहे किंवा अंडपेशी आहे एक सेल, याच्यामधलं न्यूक्लियस काढून टाकलं. न्यूक्लियस काढलं म्हणजे न्यूक्लिएट करून टाकलं. आता ही सेल खाली झाली, दिसते तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये ही सेल खाली झालेली आहे. आणि कुठून घेतली होती ही सेल, तर ही जी मेंढी आहे ना, ही मेंढी हिच्या अंडपेशीमधून एक सेलमधून ही सेल एक काढली, हिच्यातलं न्यूक्लियस गायब केलं. आता पुढे काय केलं यांनी बघा, की त्यानंतर आणखीन एक मेंढी तुम्हाला दिसते आणि तिचं नाव आहे फिन डॉर्सेट. फिन डॉर्सेट नावाची ही दुसरी आई. डॉलीची ही दुसरी आहे. डॉलीची पहिली आई कोणती आहे, डॉलीची पहिली आई आहे स्कॉटिश ब्लॅक फेस. तिचं तोंड काढ असल्यामुळे ब्लॅक फेस असं म्हटलं स्कॉटिश. दुसरी आहे फिन डॉर्सेट, डॉलीची दुसरी आई. आणि दुसऱ्या आई हिला काय भेटलं दुसऱ्या आईपासून हिला, तर दुसऱ्या आईचं जे मॅमरी सेल आहे म्हणजे हिचं जे मॅमरी ग्लँड आहे ना, जिथून दूध निघते, त्या मॅमरी ग्लँडच्या सेल यांनी घेतली. या दोन सायंटिस्टनी काय केलं, त्या मॅमरी ग्लँडची एक सेल घेतली. बघा तुम्हाला दिसते मॅमरी सेल घेतलेली आहे. इथे सगळं या प्रेझेंटेशनमध्ये लिहिलेलं आहे. आणि मग काय केलं, आता ही मॅमरी सेल आहे आणि याच्यामध्ये एक न्यूक्लियस आहे. तर यांनी काय केलं, या मॅमरी सेलमधलं पण न्यूक्लियस काढून टाकलं. आता ही जी मेंढी घेतली, हिच्या सेलमधलं पण न्यूक्लियस काढलं. ही जी मेंढी घेतली, हिच्या सेलमधलं पण न्यूक्लियस काढून टाकलं. आता हे जे खाली झालेलं जी सेल आहे, म्हणजे याच्यामध्ये न्यूक्लियसच नाही, तर या खाली झालेल्या सेलमध्ये ही जी फिन डॉर्सेट नावाची मेंढी आहे, हिचं न्यूक्लियस आणून टाकलं गेलं. दिसते तुम्हाला कंबाईन सेल. कसं न्यूक्लियस टाकलं, एका सेलमध्ये न्यूक्लियस कसं काय टाकलं त्यांनी, तर यांनी इलेक्ट्रिक शॉक दिले, इलेक्ट्रिक करंटचा वापर केला. इलेक्ट्रिक शॉकमुळे काय झालं की या मेंढीचं न्यूक्लियस या मेंढीच्या सेलमध्ये घुसलं. तुम्हाला दिसते बघा, हे इथे सगळं दाखवलेलं आहे असं, बरोबर, हा ॲरो केलेला आहे असं. तर हे न्यूक्लियस इथे घुसलेलं आहे, बरोबर. या एक सेलमध्ये या मेंढीचं न्यूक्लियस घुसलं. आता 2 आईपासून काय काय हिला भेटलं तुम्हाला समजलेलं आहे, इथे लक्षात आलं असेल. आता काय झालं की ही जी सेल आहे यांनी काय केलं, या सेलला एका तिसऱ्याच मेंढीच्या युटेरसमध्ये, गर्भाशयामध्ये टाकून दिलं. दिसते तुम्हाला, हे आहे सरोगेट यू असं म्हटलं. यू म्हणजे काय, मेंढी आहे ती सरोगेट. आता ही जी तिसरी आई आहे डॉलीची, हिच्या गर्भामध्ये हिची वाढ झाली. ही जी सेल होती ना, या सेलला घेतलं या सायंटिस्टनी आणि या मेंढीच्या गर्भाच्या आतमध्ये, गर्भाशयामध्ये टाकून दिलं. मग हिचं 5 महिने हिच्या आईच्या पोटामध्ये, ही तिसरी आई आहे डॉलीची, हिच्या पोटामध्ये ती युटेरसमध्ये, गर्भाशयामध्ये 5 महिने राहिली. कारण की मेंढीचा जो गर्भाशयाचा पिरियड असतो, जेस्टेशन पिरियड, तो 5 महिने असतो. जसं ह्युमनमध्ये 9 महिने आहे. 9 महिने झाली की डिलिव्हरी होते, तसंच 5 महिने झाले. 5 महिने पूर्ण झाले आणि मग डॉली जन्माला आली. दिसते ना तुम्हाला डॉली. तर डॉलीचं नाव डॉली ठेवलं. एक फेमस सिंगर रायटर होती, तर तिचं नाव होतं डॉली. तर तिच्यावरूनच या मेंढीचं नाव ठेवलं गेलं. त्या 2 सायंटिस्टनी हिचं नाव डॉली ठेवलं. तर 5 महिन्याच्या काळानंतर ही डॉली जगातलं पहिलं क्लोन तयार झालं. तर अशा प्रकारे या डॉलीला वडील नव्हते आणि 3 आई होत्या, ही आई आणि ही तिसरी आई जिच्या पोटामध्ये ती वाढली. तर किती इंटरेस्टिंग किस्सा आहे, कसे क्लोन तयार केलं गेलं होतं. मी तुम्हाला हे इंटरेस्टिंग गोष्ट पण सांगितली आणि सायंटिफिक पण याच्यामधलं कारण आपण जाणून घेतलेलं आहे वाढांनो. तर अशा प्रकारे आजच्या GKच्या पहिल्या भागामध्ये किंवा पहिल्या एपिसोडमध्ये, पहिल्या पार्टमध्ये आपण या क्लोनबद्दल समजून घेतलेलं आहे. इंटरेस्टिंग माहिती होती आणि पुढे तुम्हाला 11-12मध्ये सुद्धा हे सगळं कामात पडणार आहे. तर आज आपण इथेच थांबवू. तुमचे आणखीनही काही प्रश्न वगैरे असतील, तुमच्या मनात काही कुतूहल असेल तर मला कमेंट करून तुम्ही जरूर सांगा.